नमस्कार मंडळी. तर दीपास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि दिवाळीसाठी खास एकदम परफेक्ट कुरकुरीत जाळीदार अनारसे आपण बनवणार आहोत. तर अनारस्यांसाठी आपल्याला तांदूळसुद्धा भिजत घालावे लागतात. म्हणून अशा प्रकारे सगळ्यात अगोदर आपण आज अनारसे कसे बनवायचे एकदम परफेक्ट ते पाहणार आहोत. तर रेसिपी मी इथे भरपूर टिप्ससह तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तर या पद्धतीने जर तुम्ही अनारसे बनवले तर एकदम परफेक्ट असे अनारसे तुमचे बनवून तयार होतील. तर म्हणून ही रेसिपी भरपूर सगळ्या टिप्स व्यवस्थित फॉलो करण्यासाठी तुम्हाला ही रेसिपी शेवटीपर्यंत बघावीसुद्धा लागेल. अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात की ज्यामुळे आपले अनारसे परफेक्ट होण्यासाठी आपल्याला मदत होते. अगदी तुम्ही पहिल्यांदा जरी अनारसे बनवत असाल तरीसुद्धा तुमचे अनारसे एकदम परफेक्ट तयार होतील. एकदम कुरकुरीत जाळीदार असे अनारसे आपले बनून तयार होतील. चला तर मग वेळ न घालवता आपण अनारस्यांच्या रेसिपीला इथे सुरुवात करूयात. तर अनारसे बनवण्यासाठी मी इथे 1 ग्लास भरून तांदूळ घेतलेले आहेत. हे तांदूळ मी स्वच्छ निवडून घेतलेले आहेत, म्हणजे यात कुठल्याही प्रकारचे खडा वगैरे असायला नको. तर एकदम साधे तांदूळ आहेत हे, तुम्ही इथे बघू शकता. तर कुठल्याही तांदळाचे अनारसे एकदम परफेक्ट बनतात. तर म्हणून एकदम लो क्वालिटीचे मी इथे तांदूळ घेतलेले आहेत. तरीसुद्धा एकदम छान जाळीदार कुरकुरीत असे आपले अनारसे बनून तयार होतील. फक्त तांदूळ आपल्याला स्वच्छ करून घ्यायचे, म्हणजे यामध्ये खडे वगैरे असायला नको. तर आपल्याला इथे हे तांदूळ 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. म्हणजे या तांदळामध्ये असलेली धूळ माती ही निघून जाईल आणि आपले अनारसेसुद्धा यामुळे चांगले होतील. तर आता हे अनारसे मी 3 ते 4 पाण्याने अगदी अलगदपणे धुवायचे. खूप आपल्याला तांदूळ जोरजोरात चोळून वगैरे घ्यायचे नाही आहे. तर मी इथे 3 ते 4 पाण्याने तुम्ही बघू शकता तांदूळ आपले स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आणि हे तांदूळ आपल्याला 4 दिवस पूर्ण भिजत घालायचे आणि 5व्या दिवशी आपण ते पाण्यातून काढणार आहोत. कारण आता सध्या थंडीचे दिवस आहेत, तर त्यामुळे तांदूळ भिजणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे 1-2 दिवस आपण तांदूळ जास्त भिजत घातले तरीसुद्धा काहीच हरकत नसते. म्हणून पूर्ण 4 दिवस तांदूळ भिजत घालून आपण 5व्या दिवशी तांदूळ पाण्यातून काढणार आहोत. फक्त प्रत्येक दिवशी आपल्याला तांदळातलं पाणी बदलायचं आहे आणि तांदूळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. तर इथे 4 दिवस पूर्ण झालेले आहेत. आजचा 5वा दिवस आहे आणि मी तांदळाचं पाणी रोज बदलत होते. पण तांदळाचं पाणी इथे रोज बदलणं खूप महत्त्वाचं आहे. तर पूर्ण 4 दिवस झालेले आहे आणि तांदूळ मी आता काढले. तांदळावरचं झाकण तुम्ही बघू शकता. तांदळावर असलेलं पाणीसुद्धा एकदम स्वच्छ झालेलं आहे. फक्त थोडासा फेस वगैरे तो येतोच, कारण तांदूळ आपले चांगल्या प्रकारे भिजले गेलेले आहेत. आणि रोजच्या रोज पाणी बदलल्यामुळे काय होतं की तांदळाचा अति वास येत नाही, म्हणजे नॉर्मल असा वास येतो. पण तांदूळ आपला एकदम परफेक्ट भिजलेला असतो. जेवढा आपला तांदूळ चांगला भिजेल तेवढीच आपल्या अनारस्यांना जाळी चांगली येते. ही गोष्ट आपल्याला चांगली लक्षात ठेवायची. त्यामुळे 4 ते 5 दिवस तुम्ही हे तांदूळ चांगल्या प्रकारे भिजवून घ्या. तर इथे मी 4 दिवस भिजवलेले आहेत आणि 5व्या दिवशी मी हे तांदूळ आता पाण्यातून काढून घेणार आहे. तर तांदूळ इथे मी अशा प्रकारे चाळणीवर काढून घेते आहे. आणि 5व्या दिवशीसुद्धा तांदूळ आपण पाण्यातून काढल्यानंतर सुद्धा आपल्याला याला 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. आपल्याला इथे काही गोष्टी लक्षात घ्यायच्या आहे की चांगला भिजलेला तांदूळ, चांगल्या पाण्यावर जी बुडबुडे येतात ते सुद्धा खूप महत्त्वाचे असतात. आणि सोबतच तांदळाला येणारा वाससुद्धा आपल्या अनारस्यांना चांगली जाळी फुटण्याचे एकदम चांगले लक्षण आहेत. तर आता चांगले तांदूळ आपण आता हा निथळण्यासाठी ठेवलेला आहे. तर इथे एका पातेल्यावर मी हा तांदूळ 10 ते 15 मिनटं आपल्याला अशा प्रकारे निथळण्यासाठी ठेवायचा आहे चाळणीवर. आणि चांगल्या प्रकारे तांदूळ निथळल्यानंतर आपल्याला एखाद्या कपड्यावर हा तांदूळ सुकण्यासाठी घरातच पसरवून घ्यायचा आहे. उन्हात वगैरे वाळवायचा नाही आपल्याला हा. तर घरातच आपण अशा प्रकारे हा तांदूळ सुकवून घेणार आहोत. तर एकदम पातळ पसरवायचा, म्हणजे चांगल्या प्रकारे तो सुकतो. हवं असेल तर तुम्ही थोडा वेळ फॅनसुद्धा लावू शकता. पण अगदी कडक आपल्याला हा तांदूळ वाळवून घ्यायचा नाही. तर याच्यामध्ये आर्द्रता राहील अशा प्रकारे हा तांदूळ आपल्याला सुकवून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे एकदम पातळ मी हा तांदूळ इथे पसरवून घेते. तर इथे तांदूळ मी सुकवून 1 तास झालेला आहे आणि तांदळाला आपल्याला मध्ये-मध्ये अशा प्रकारे हात फिरवून घ्यायचा आहे. म्हणजे आपल्या लक्षातसुद्धा येतं की आपले तांदूळ कुठपर्यंत सुकलेले आहे. तर अगदी कोरडे करायचे नाही आपल्याला, याच्यामध्ये आर्द्रता राहील अशा प्रकारे आपल्याला हे सुकवून घ्यायचे. तर तांदूळ तुम्ही बघू शकता चांगल्या प्रकारे सुकलेले, आपले हाताला चिटकत नाही. तर आता आपल्याला लगेच या स्टेजला हे मिक्सरमधून फिरवून घ्यायचे. तर तुम्ही गिरणीतून पण दळून आणू शकता. जे स्पेशल गिरण्या असतात छोट्या-छोट्या त्यामधून.
पण इथे मी थोडेच आहे ते तांदूळ म्हणून मी मिक्सरला फिरवून घेते इथे एकदम बारीक आणि नंतर आपण ते चाळणीवर चाळून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता एकदम बारीक असं मी याला मिक्सरवर दळून घेतलेले आहेत. आणि मैद्याची जी चाळणी असते आपली मैदा चाळण्याची, तर त्या चाळणीने आपल्याला हे सगळं चाळून घ्यायचं आहे या पद्धतीने. म्हणजे यामध्ये असलेले जाड कण आपण पुन्हा मिक्सरच्या भांड्यात टाकून पुन्हा ते दळून घेणार आहोत. आणि तुम्ही ते बघू शकता अशा प्रकारे आपल्याला उरलेले सगळेसुद्धा तांदूळ चांगल्या प्रकारे दळून घ्यायचे आणि मैद्याच्या चाळणीने चाळून घ्यायचे. तर इथे मी सगळे तांदूळ दळून घेतलेले आहे मिक्सरला आणि तुम्ही बघू शकता चांगल्या प्रकारे दळले गेलेले आहेत आपले तांदूळ. आणि अशा प्रकारे आपण हातावर मुठी बनवली म्हणजे मुठीने दाबलं तर अगदी अलगदपणे म्हणजे त्याचा गोळा बनतोय आणि सोडला तर सुटतोय. म्हणजे एकदम परफेक्ट अशी आर्द्रता आपल्या पिठामध्ये आहे असं आपल्याला समजायचं. तर आता आपल्याला काय करायचं आहे की जरी आपण सुरुवातीला 1 ग्लास तांदूळ घेतला होता तरीसुद्धा आपण जे आता हे पीठ दळलेलं आहे तर ते पीठ आपल्याला पुन्हा मोजून घ्यायचं आहे. त्याशिवाय आपल्याला इथे गुळाचा अंदाज व्यवस्थित समजणार नाही. तर अशा प्रकारे तुमच्याकडे जी वाटी असेल त्या वाटीने तुम्ही हे पीठ मोजून घेऊ शकता. तर अगदी अलगद हलक्या हाताने आपल्याला हे पीठ वाटीमध्ये भरून घ्यायचं आहे. खूप दाबून दाबून भरायचं नाही आहे. तर तुम्ही इथे बघू शकता 2 वाट्या हे पीठ आहे आणि अगदी थोडंसं काहीतरी 2 ते 3 चमचे पीठ आपलं वरती आहे. तर पूर्ण 2 वाट्या भरलेल्या आहेत आपलं पीठ असं आपण समजू. तुम्ही बघू शकता मी वाटीत टाकून दाखवते तुम्हाला की वाटी आपली अर्धीसुद्धा येणार नाही ही. अगदी 2 ते 3 चमचे हे पीठ वरती आहे. आणि जर तुम्ही पहिल्यांदाच बनवत असाल तर अगदी मोजकं माप घ्या. म्हणजे 2च वाट्या पीठ घ्या, वरती जास्त घेऊ नका. यामध्ये आपण जे पीठ वाटीने मोजून घेतले याचं खूप महत्त्व आहे, कारण याच्याच अंदाजानुसार आपण इथे गुळाचं प्रमाण ठरवणार आहोत. तर 2 वाटी आपलं तांदळाचं पीठ आहे तर त्या हिशोबाने आपण इथे 1 वाटी गूळ वापरणार आहोत. तर गूळ तुम्ही कोणताही वापरू शकता, फक्त गूळ घेताना आपल्याला इथे किसून घ्यायचा आहे. तर गूळ तो आपल्याला फोडून वगैरे घ्यायचा नाही आहे. तर चांगल्या प्रकारे बारीक किसणीवर किसून घ्या. म्हणजे काय होईल की आपला गूळ या पिठामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स होईल. तर तुम्ही बघू शकता इथे 2 वाट्या तांदळासाठी मी इथे तांदळाच्या पिठीसाठी इथे 1 वाटी गूळ घेतलेला आहे. तर हा गूळ मी थोडासा जास्त घेतलेला आहे कारण आपलं 2 ते 3 चमचे इथे हे पीठ थोडंसं जास्त होतं म्हणून. तर एवढा गूळ मी वरचा जास्त घेतलेला आहे. आणि आता आपल्याला काय करायचं आहे की यामध्ये हा सगळा गूळ चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे. आणि अशा प्रकारे गूळ आपण किसून घेतलेलं असल्यामुळं काय होतं की चांगल्या प्रकारे तो या पिठामध्ये मिक्स होतो लवकर. तर हाताने एकदम जोर लावून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे म्हणजे याच्यामध्ये आर्द्रता चांगली निर्माण होते. तर पीठ हे आपल्याला मिक्सरमधून काढल्यानंतर लगेचच त्याच्यामध्ये गूळ कालवून ठेवायचा आहे. नाहीतर काय होईल की आपलं पीठ ही तांदळाची तर ती कोरडी पडेल आणि हवे तसे आपले अनारसे बनणार नाही. म्हणून तांदळामध्ये मिक्सरमधून फिरवल्यानंतर आर्द्रता असते तांदळात, तर त्याच वेळेला आपल्याला यामध्ये गूळ सगळा मिक्स करून घ्यायचा आहे. हाताने व्यवस्थित चोळून चोळून जोर देऊन आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. तर इथे गुळाचं प्रमाण परफेक्ट असणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे अगदी तुमचं 2 वाट्या पीठ आहे तर त्यासाठी आपल्याला 1 वाटी गुळाचा वापर आपल्याला इथे करायचा आहे. आणि जर तुम्ही 1 वाटी तांदळाची बनवत असाल तर त्यासाठी अर्धा वाटी आपल्याला इथे गूळ घ्यायचा आहे. म्हणजे आपल्याला बरोबरीने गूळ घ्यायचं नाही तर गुळाचं प्रमाण इथे थोडंसं आपल्याला कमीच ठेवायचं. जर गुळाचं प्रमाण वाढलं तर तुमचं अनारसे इथे तेलामध्ये विरघळू शकतात. हवे तसे ते बनणार नाही. म्हणून गुळाचं प्रमाण थोडंसं आपल्याला कमीच ठेवायचं आहे. आणि आता चांगल्या प्रकारे हातावर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला चोळून चोळून हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता मी हाताने चोळून चोळून अशा प्रकारे एकदम याला ओलावा आलेला आहे आपल्या पिठाला तुम्ही इथे बघू शकता. तर अशा प्रकारे आपल्याला तळव्याच्या साहाय्याने हे पीठ चांगल्या प्रकारे असं मळून घ्यायचं आहे. म्हणजे याच्यामध्ये आर्द्रता चांगल्या प्रकारे निर्माण होते. असं जोर लावून आपल्याला हे मळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण गोळे बनवून याचे तर चांगलं पीठ मळून घेतल्यानंतर अशा प्रकारे मी हे 3 गोळे बनवून घेतलेले आहेत. आणि आता आपण हे एका हवाबंद डब्यामध्ये रूम टेम्परेचरलाच ठेवणार आहोत. तर तुम्ही लगेच दुसऱ्या दिवशी अनारसे बनवू शकता किंवा जेव्हा तुमचं मन होईल त्यावेळेस तुम्ही याचे अनारसे बनवून घेऊ शकता. हे पीठ खराब वगैरे होत नाही. अगदी महिनाभर छान राहतं हे पीठ. त्यापेक्षा जास्त ठेवू नका. तर तुम्ही हवे तेव्हा आता अनारसे बनवू शकता. 1 दिवसानंतर 2 ते 3 दिवसानंतर सुद्धा अनारसे तुम्ही इथे बनवून घेऊ शकता. तर आता मी इथे तुम्हाला 2 दिवसानंतर याचे अनारसे बनवून दाखवते. तर मी आता पुन्हा हा डब्बा घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता. तर मी चेक करून बघितलेलं होतं. तर बऱ्यापैकी आपलं पीठ इथे हे अनारशाचं चांगल्या प्रकारे मऊ झालेलं आहे. तर आपल्याला काय करायचं आहे की हे पुन्हा आपल्याला हे गोळे फोडून चांगल्या प्रकारे हाताने हे पीठ मळून घ्यायचं आहे.
तर जवळजवळ 80 ते 90% अनारशाचं पीठ सगळ्याच बायकांचं अशा प्रकारे थोडंसं कडक होतं आणि या स्टेजला बायका घाबरून जातात, की आता काय करायचं? तर काय करायचं आहे आपल्याला, की पुन्हा हे पीठ चांगल्या प्रकारे मळून घ्यायचं आहे. तर आपण बऱ्याच व्हिडिओमध्ये, रेसिपीच्या चॅनलमध्ये बघतो, की हे खूपच नरम होतं. त्यांना पुन्हा काही करण्याची गरज लागत नाही. आणि जे नवीन बनवत असतात, तर अशा प्रकारे कडक पीठ झाल्यानंतर ते घाबरून जातात, की काय करायचं? तर अशा प्रकारे तुम्ही हातावर याला मळवून घेऊ शकता. म्हणजे ते नरम होतं आणि अशा पद्धतीने जर नरम झालं तर अनारसे त्याचे तुम्ही लगेच बनवू शकता. पण बऱ्याच वेळेला काय होतं, की अशा पद्धतीने हातावर मळल्यानंतर सुद्धा पीठ आपलं लवकर नरम होत नाही आपल्याला हवं तसं. तर या स्टेजला तुमच्यासाठी मी खास दाखवते, की तुम्ही कितपत तुम्हाला याला दुधाचा हात लावायचा आहे, म्हणजे तुमचं परफेक्ट अनारशाचं पीठ इथे बनून तयार होईल. तुम्ही इथे बघू शकता, मी हातानेच चोळून-चोळून इतपत याला हे नरम झालेलं आहे हे पीठ. तर आता या स्टेजला तुम्हाला दाखवते, की मी किती आपल्याला दुधाचा हात लावायचा आहे, म्हणजे आपलं पीठ इथे एकदम नरम बनेल. तर रूम टेम्परेचरवरचं दूध घ्यायचं आहे. गरम वगैरे करून दुधाचा वापर आपल्याला इथे करायचा नाही. तर पोहे खाण्याचा चमचा भरून मी इथे दूध घेतलेलं आहे. अगदी एकदम मी 2 चमचे म्हणले, म्हणजे तुम्ही एकदम 2 चमचे दुधाचा वापर करायचा नाही आहे. तर अगदी थोड्याशा सुरुवातीला अगोदर अर्धाच चमचा दुधाचा वापर करा आणि पीठ चांगल्या प्रकारे मळून घ्या. आणि अशा प्रकारे गोळा बनल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, एकदम थोडंसं पीठ घ्यायचं आहे आणि त्याची हातावर असं गोल गोल पारी बनवून बघायची आपल्याला. जर तुम्ही गोल-गोल जर असं बनवलं आणि ते जर चिरलं, तर तुम्ही बघू शकता इथे हे मध्ये-मध्ये चिरतंय. म्हणजे आपल्याला आणखी थोडंसं याला दुधाचा हात लावण्याची आणखी गरज आहे असं समजायचं. आणि जर ते चिरलं नाही, एकदम छान प्लेन आलं, तर असं समजायचं की लगेचच आपण अनारसे यापासून बनवू शकतो. तर तुम्ही बघू शकता पहिले मी अर्धा चमचा दूध घातलं होतं आणि पुन्हा अर्धा चमचा दूध घातलंय. म्हणजे टोटल यामध्ये 1च चमचा दुधाचा वापर मी इथे केलेला आहे. आणि पुन्हा हे पीठ चांगल्या प्रकारे मळून घेतलेलं आहे. आणि आता तयार झालेलं पिठाचं आता मी पुन्हा पारी बनवून बघते. तर दुधाचं इथे परफेक्ट माप असणं खूप महत्त्वाचं आहे. नाहीतर अगदी पातळ आपलं पीठसुद्धा बनू शकतं आणि आपले अनारसे विरघळू शकतात तेलामध्ये, तुपामध्ये. आणि आता एकदम छोटासा उंडा घ्यायचा आहे आणि आपल्याला गोल-गोल हातावर याला पुरीसारखं बनवून बघायचं आहे. जर ते व्यवस्थित बनलं, चिरलं वगैरे नाही, तर एकदम परफेक्ट असं आपलं अनारशाचं पीठ बनून झालेलं आहे, असं आपल्याला समजायचं. तर तुम्ही इथे बघू शकता अजिबात चिरत वगैरे नाही आहे. म्हणजे एकदम परफेक्ट असं आपलं पीठ इथे बनलेलं आहे. अनारशासाठी एकदम तयार झालेलं आहे. तर बऱ्याच बायकांसोबत असंच होतं, की अनारशाचं पीठ निब्बर होतं आणि मग त्याला कितपत दुधाचा हात लावायचा किंवा केळ लावायचं हे आपल्याला समजत नाही. तर इथे अशा प्रकारे थोडं-थोडं दुधाचा वापर करा आणि एकदम नरम असं पीठ बनेल, इतपत आपल्याला याला दूध लावून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता आणि आता एकदम छानपैकी याचा अनारसा थापला जातो इथे. एकदम अलगदपणे खाली मी खसखस घातलेली आहे आणि त्यावर अशा प्रकारे आपल्याला न पलटता अनारसा थापून घ्यायचा आहे. तर थोडासा पातळ थापा. खूप जाड जर थापला तर अगदी पुरीसारखा तो फुलतो. म्हणून पातळ अनारसा थापणं खूप महत्त्वाचं आहे यामध्ये. तर आपला अनारसा थापून झालेला आहे. एकदम तुम्ही 3-4 अनारसे थापून घेऊ शकता. म्हणजे खूप जास्तही थापून ठेवू नका. अगदी 3 ते 4च अनारसे थापून ठेवा. म्हणजे गरम तेल झाल्यानंतर एकामागे एक आपण ते तळून घेऊ शकतो. तर अनारसे तुम्ही तेलात, तुपात दोन्हीत तळू शकता. फक्त तेल, तूप चांगल्या प्रकारे गरम असावं. जर तुम्ही थोड्याशा कोमट तेलामध्ये जर अनारसे सोडले तर अनारसे आपले वितळू शकतात. तेलाचं परफेक्ट टेम्परेचर अनारसे तळण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. तर अनारसा मी कढईमध्ये टाकलेला आहे. ज्या बाजूने खसखस लावली तर ती बाजू आपल्याला वरती ठेवायची आणि अशा पद्धतीने झारीने आपल्याला त्यावर तेल लोटायचं आहे. अनारसा पलटून आपल्याला तळायचा नाही आहे. तर असा थोडासा तळून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, की झाडीवर हा अनारसा घेऊन चमच्याच्या साहाय्याने आपल्याला त्याच्यावर तेल लोटून घ्यायचं आहे. म्हणजे आपला अनारसा दोन्ही बाजूनी छान प्रकारे तळला जाईल. तर तुम्ही बघू शकता किती मस्त जाळी आलेली आहे आपल्या अनारशाला इथे. एकदम परफेक्ट असा अनारसा आपला बनून तयार झालेला आहे. अजिबात असा पुरीसारखा वगैरे फुललेला नाही आहे. छान जाळीदार असा आपला अनारसे इथे बनलेला आहे. तर एकदम साध्या सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला दाखवलं आहे आणि ज्या टिप्स मी सांगितलेल्या आहेत त्या तुम्ही जर व्यवस्थित फॉलो केल्या तर अगदी दुधाचा वापर करून सुद्धा तुमचे अनारसे एकदम परफेक्ट बनून तयार होतील.
तर एकदम छान रंगसुद्धा आलेला आहे अनारशाला आणि मस्तपैकी अनारसा आपला तळून झालेला आहे. तेलाचं टेम्परेचर इथे व्यवस्थित असणं खूप महत्त्वाचं आहे. अगदी खूप कडकही नाही आणि कोमटही नाही, मध्यम टेम्परेचरवर आपल्याला इथे अनारसे आपले तळून घ्यायचे आणि गॅस एकदम कमी ठेवायचा नाही. तर दुसरा अनारसा टाकायच्या आधी तेल पुन्हा चांगल्या प्रकारे गरम करून घ्या आणि नंतर दुसरा अनारसा आपल्याला यामध्ये सोडून घ्यायचा. तर इथे मी तेल पुन्हा चांगलं गरम करून घेतलेलं आहे आणि दुसरासुद्धा अनारसा यामध्ये मी सोडून घेतलेला आहे. तर खसखसची बाजू वरती ठेवलेली आहे आणि झारीच्या साहाय्याने मी यावर तेल लोटून घेते. तेल जर तुमचं थंड असेल तर अनारसे तुमचे वितळू शकतात. म्हणून तेल चांगल्या प्रकारे गरम होऊ द्या आणि त्यानंतरच यामध्ये अनारसा सोडा. तर तुम्ही बघू शकता मस्तपैकी जाळी आपल्या अनारशाला इथे सुटलेली आहे. बघू शकता तुम्ही आणि छानपैकी चमच्याच्या साहाय्याने मी यावर तेल लोटून घेते. म्हणजे दोन्ही बाजूनी आपला अनारसा एकदम छान बनेल. छान जाळीदार असे अनारसे याच पद्धतीने मी आता सगळे बनवून घेते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते. व्यवस्थित टिप्स फॉलो करा म्हणजे एकदम परफेक्ट अनारसे तुमचे बनून तयार होतील. जरी तुम्ही पहिल्यांदा अनारसे बनवत असाल तरीसुद्धा. आणि अनारसे आपल्याला एक-एकच तळावा लागतो. एकदम 2-3 अनारसे एकसोबत आपले तळून होत नाही. तुम्ही इथे बघू शकता मी 4 अनारसे थापून घेतलेले आहेत आणि खसखस सोबत मी याला पांढरे तीळ भाजलेले लावलेले आहेत. तर अशा प्रकारे भाजलेले पांढरे तीळ लावल्यामुळं खूपच छान चव येते अनारशांना. आणि तुम्ही बघू शकता पहिले अनारसे तळून माझे परफेक्ट झालेले आहेत आणि ते अशा प्रकारे आपण चाळणीमध्ये निथळण्यासाठी आपल्याला ठेवून घ्यायचे आहेत. तर एकदम छान जाळीदार असे अनारसे आपले बनून तयार झालेले आहेत. तुम्ही बघू शकता किती सुंदर जाळी दिसते आपल्या अनारशांना. तर नक्की अशा पद्धतीने तुम्ही अनारसे बनवून बघा. एकदम परफेक्ट अनारसे तुमचे बनून तयार होतील. व्हिडिओमध्ये सांगितलेल्या जर टिप्स तुम्ही व्यवस्थित फॉलो केल्या तर एकदम परफेक्ट अनारसे तुमचे बनून तयार होतील. आणि रेसिपी आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. म्हणजे छान छान रेसिपीज मी तुमच्यासाठी नेहमीच घेऊन येत राहील. पुन्हा भेटूया आपण अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.